नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण महर्षी कर्वे यांच्याबद्दल 34 प्रश्न बघणार आहोत. आणि हा भाग दुसरा असल्यामुळे आपले पूर्ण महर्षी कर्वेवर पूर्ण जेवढे बी बेसिकपासून क्वेश्चन होते ते पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संक्षिप्तमध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत, ज्याच्यामुळे जे एखाद्या प्रश्नापासून 2 ते 3 जरी प्रश्न तयार होत असतील ते पण बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर सर विठ्ठलदास टाकरसी यांनी महिला विद्यापीठास किती रुपयाची देणगी दिली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 15 लाख रुपये. तर 1920 मध्ये सर विठ्ठलदास टाकरसी यांनी महिला विद्यापीठास 15 लाख रुपयाची देणगी दिली. मित्रांनो, याच्यामध्ये परत एक प्रश्न तयार होतो, तो म्हणजे कोणत्या साली? तर 1920 मध्ये. हे पण तुम्ही स्पष्टपणे ध्यानात ठेवा. पुढील प्रश्न, सर विठ्ठलदास टाकरसी यांनी कोणाच्या समर्थनात महिला विद्यापीठास देणगी दिली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मातोश्री. त्यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई यांच्या स्मरणात देणगी दिली. तर मित्रांनो, याचा जरी समजा दुसरा प्रश्न जर विचारला तर कोणाच्या ही नाथीबाई, श्रीमती नाथीबाई ह्या सर विठ्ठलदास टाकरसी यांच्या कोण होत्या? तुम्हाला सांगता यायला पाहिजे की त्या त्यांच्या मातोश्री होत्या. पुढील प्रश्न, श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी एसएनडीटी महिला विद्यापीठ हे नाव विद्यापीठाला कधी मिळाले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1949 ला. तर 1949 पासून हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1936. तर 1936 मध्ये महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. पुढील प्रश्न, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा उद्दिष्ट काय होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1944 ला. 1944 मध्ये महर्षी कर्वेंनी समता संघाची स्थापना केली. पुढील प्रश्न, समता संघाचे उद्दिष्ट काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन. जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते. तर महर्षी कर्वे यांनी भारतरत्न सन्मान कधी बहाल करण्यात आला? मित्रांनो, या प्रश्नामध्ये विचारले की महर्षी कर्वे यांना भारतरत्न कधी देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1958. तर 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न हा सन्मान बहाल करण्यात आला किंवा देण्यात आला. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांचे निधन कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 9 नोव्हेंबर 1962 ला.
त्यांचे पुणे येथे निधन झाले. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी प्रभावित करणारा सुविचार कोणता होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, आकाशावर नेम धरा. तर आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल, या सुविचाराने कर्वे नेहमी प्रभावित असत. पुढील प्रश्न, माझा संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहून प्रिय वाटतात, हे विधान कोणाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महर्षी कर्वे. हे विधान महर्षी कर्वे यांचं आहे. तर ते विधान कोणतं आहे? माझी संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहून प्रिय वाटतात. पुढील प्रश्न, इयत्ता 6वीची परीक्षा घेण्यासाठी महर्षी कर्वे किती मैल पायी चालून गेले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 125 मैल. तर ते मुरुड ते सातारा हे 125 मैलाचं अंतर कुंभाली घाटातून 3 दिवस पायी चालून गेले. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे पुण्यातील कोणत्या कॉलेजमध्ये गणित विषयक शिकत असत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, फर्ग्युसन कॉलेज. तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये कर्वे गणित शिकवित होते. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून कधी निवृत्ती झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 1914ला. तर 1914 साली महर्षी कर्वे यांना फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्ती झाले. पुढील प्रश्न, पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महर्षी कर्वे यांना काय बहाल केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, आजीव सदस्य. तर त्यांनी महर्षी कर्वे यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते. पुढील प्रश्न, कर्वेंच्या जीवनास कलाटणी देणारी क्रांतिकारी घटना कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विधवेशी विवाह करणे. तर त्यांनी विवाह कोणासोबत केला होता? गोंदूबाई या विधवेशी विवाह केल्याने मरुडच्या जनतेने त्यांना वाळीत टाकले. ही घटना क्रांतिकारी होती मित्रांनो. पुढील प्रश्न, गोंदूबाईंना कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. तर गोंदूबाईंना आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखले जात असे. पुढील प्रश्न, आगरकरांनी कर्वेच्या पुनर्विवाहास पाठिंबा कसा दर्शवला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लग्नी पत्रिकेवर सही करून. तर आगरकरांनी कर्वे यांच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नी पत्रिकेवर सही केली होती. पुढील प्रश्न, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महर्षी कर्वे. तर मुरुड फंडाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी महिला अध्यापन शाळा या संस्थेची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1917. तर 1917 मध्ये कर्वेंनी महिला अध्यापन शाळा या संस्थेची स्थापना केली. बालिका सुधारगृह अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, धोंडो केशव कर्वे. तर बालिका सुधारगृह अनाथ बालिकाश्रमची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढील प्रश्न, शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे.
तर शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, धोंडो केशव कर्वे. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढील प्रश्न, विधवा आश्रम स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, धोंडो केशव कर्वे. तर विधवा आश्रम स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढील प्रश्न, व्यापारोत्तेजक सहकारी मंडळाची स्थापना कोणी केली? तर या बी प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, धोंडो केशव कर्वे. तर व्यापार उद्योजक सहकारी मंडळाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. 1915च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, हा IMP प्रश्न आहे, त्यामुळे हा ध्यानात ठेवा. तर 1925च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष महर्षी केशव कर्वे यांनी केले. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी कोणत्या 2 भाषांतून शिक्षण देण्यात यावे असे मत होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी. स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून शिक्षण देण्यात यावे असे कर्वे यांचे मत होते. अनाथ बालिकाश्रम संस्थेत कोणाचे सहकार्य लाभले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, दामोदरपंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक. तर अनाथ बालिका आश्रम या संस्थेत दामोदरपंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या दाम्पत्याचे सहकार्य लाभले असे प्रतिपादन मजकुरात केले आहे. पुढील प्रश्न, महर्षी कर्वेचे आत्मचरित्र कोणत्या साली प्रकाशित झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 1925. तर महर्षी कर्वेचे आत्मचरित्र आत्मवृत्त 1925 साली प्रकाशित झाले असे मजकुरात नमूद आहे. स्त्री शिक्षणास महत्त्व देतानाच महर्षी कर्वेचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणत्या विषयास प्राधान्य दिले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, लैंगिक शिक्षण व संतती नियमन. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणास महत्त्व देतानाच त्यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लैंगिक शिक्षण व संतती नियमन या विषयास प्राधान्य दिले. पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या साली मिळाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 1955. तर 1955 साली धोंडो केशव कर्वेंना पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल मिळाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्त्री शिक्षणाबद्दल. तर 1958 साली महिला शिक्षण व या कार्याबद्दल भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महर्षी कर्वे किती वर्षाचे समृद्ध जीवन जगले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 104. तर महर्षी कर्वे हे 104 वर्षाचे समृद्ध जीवन जगले असे मजकुरात स्पष्ट म्हटले आहे. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, महर्षी कर्वे यांचे निधन कोणत्या साली झाले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1962ला. तर 1962 मध्ये वयाच्या 105व्या वर्षी कर्वे यांचे निधन झाले.